आपकी अदालत मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मांवर आरोप आहे की ते फोडाफोडीचं राजकारण करतात। हेमंताजी एकेकाळी एमएलएना तर खरेदी विक्री करायला कधी गोव्याला घेऊन जायचे, कधी खजुरावला घेऊन जायचे, पण आजकाल आसामला घेऊन जातात देवी कामाख्यांचा आशीर्वाद घ्यायला। आसामची खूप चांगली पब्लिसिटी होते। इतके दिवस लोकांना कामाख्या देवीबद्दल फार थोडीफार माहिती होती, आता चांगल्या प्रकारे माहिती होऊ लागली आहे, तर लोक देवीच्या दरबारात जात आहेत। देवीच्या दरबारात जातात की हेमंतजींच्या दरबारात जातात? मी तर देवीचा पुत्र आहे, माझा कुठे दरबार आहे। आता शिवसेनेच्या एमएलएंना तोडण्यासाठी हेमंता बिस्वा शर्मांनी त्यांच्या खिशामध्ये 50-50 खोके टाकले। बघा, मी तर ऐकलं नाहीये आणि मला नाही वाटत की माझं नाव घेऊन कोणी बोललं असेल। पूर्ण आसाममधून जरी पैसा गोळा केला तरी एवढा पैसा नाही जमणार। पूर्ण आमच्या आसाममधून, आसाममध्ये कुठे साखर कारखाना सुद्धा नाहीये, आसाममध्ये कुठे शरद पवारांसारखा मोठा नेता सुद्धा नाहीये ज्यांचं मोठं नॅशनल नेटवर्क असेल। आमचा तर एक छोटासा प्रदेश आहे। आमच्या इथे आल्यावर फक्त बिहूचा लाडू, पिठा, शिरा, डोई हेच आम्ही खायला घालू शकतो। नाही तर मग हे शिवसेनेचे एमएलए तुटले कसे? ते लोक फुटले असतील उद्धवजींवरील नाराजीमुळे। आणि कशामुळे फुटणार? जर एखाद्या पार्टीतून कोणी फुटतो तर चूक तर पार्टीमध्येच झाली असणार। मी ऐकलं की तुमच्या हॉटेलमध्ये राहिले होते, रात्री 12 वाजता हेमंता बिस्वा शर्मा गेले आणि पूर्ण खेळ बदलून टाकला। आम्ही त्या लोकांना, मी तर नाही भेटलो, एक प्रेसची, तुमच्यासारखीच एखाद्या प्रेसची सगळी लोक गेलेली। एखाद्या कोणाला तरी ताप आलेला तर मी फक्त मदत केलेली हॉटेलच्या बाहेर। फक्त मी हॉटेलवाल्याला फोन करून एवढंच बोललो की बघा, जे कोणी लोक इथे राहत आहेत त्यांना राहू दे, पण जायच्या वेळेला बघा की जीएसटी आणि रूमचं भाडं पूर्णपणे देऊन जातील। आमचा चांगला फायदा झाला। आता मध्ये केजरीवाल गेलेले शरद पवारांना भेटायला, तेव्हा ते म्हणाले की आमच्या एमएलएंना पण बोलवलंय आसाममध्ये। यायलाच पाहिजे त्यांचे एमएलए पण, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आले पाहिजेत। मी तर आमंत्रण पण देतो, तुम्ही केजरीवालना सोडा लवकर। तर आसाममध्ये असा पाहुणचार होतो एमएलएंचा? हे बघा, आसाममध्ये आल्याने एमएलएंना ताकद मिळेल। तिथे कामाख्या देवी आहे आणि महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांची शिकवण आहे। आसाममध्ये आल्याने तुम्हाला ताकद, लक्ष्मीचं दर्शन पण घडवता तुम्ही। लक्ष्मी तर आम्हाला पाहिजे, आम्हाला सध्या द्यायची तर नाहीये। 10 वर्षांनंतरची गोष्ट वेगळी आहे। आता तर तुम्ही जरी आला तरी पण तुमच्याकडून आम्ही मागूच, आमची कुठे एवढी ताकद आहे। प्रयत्न करतोय की 10 वर्षानंतर आम्ही सुद्धा देण्याच्या परिस्थितीमध्ये येऊ। सध्या कुठे आहे आमच्याकडे काही। पण हेही खरंच आहे ना की आसाम पॉलिटिकल टुरिझमचं एक केंद्र झालं आहे, ज्याबद्दल असं वाटतं की प्रत्येक वेळी माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे की आसाम एक पॉलिटिकल कल्चरल टुरिझमचं एक केंद्र बनतंय आणि बनणं गरजेचं आहे। जितके पण पक्ष आहेत त्यांचे एमएलए जरी घेऊन यायचे असतील तर घेऊन या आसाममध्ये, हॉटेल्स बुक राहतील। काँग्रेसमधून पण कुठूनही कोणाला तोडायचं असेल तर त्यांना पण आसामला घेऊन या, मी सिक्युरिटी वगैरे देईन, काहीच हरकत नाहीये। इट इज अ प्लेस, चांगली जागा आहे, पर्यटन स्थळ आहे आणि लोकांना माहिती आहे की आसाम मधील लोक हॉटेलच्या जवळ सुद्धा नाही फिरकणार। आम्ही आमचं काम करू, तुम्ही तुमचं काम करा। खूप चांगली जागा आहे। हॉटेल रेडिशन आहे गुवाहाटीमध्ये, तिथे एक मेफेअर सुद्धा उघडलंय, ज्यांचं पण कोणी येणार असेल त्यांनी यावं। काँग्रेसचे नेते आहेत कुमार जय मंगल सिंग, त्यांनी तर तक्रार केली आहे की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी झारखंडमध्ये सरकार पाडण्यासाठी एमएलएंना 10-10 करोडची ऑफर दिली। आम्हाला, मी तेच म्हणतोय ना की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी वाटण्याआधी आपलं बजेट देखील पाहिलं पाहिजे ना। आमच्या बजेटमध्ये आहे तरी काय, फारच कमी। आता कुठे जाऊन थोडंफार काहीतरी बनवतोय। वी आर नॉट व्हेरी रिच स्टेट। आता पुढे जाऊन नक्कीच होऊ, माझा विश्वास आहे। पण कोणी जर 10 कोटींची स्वप्न पाहत असेल तर आसाममध्ये नका येऊ। एवढं तर आम्हाला नाही परवडू शकत। किंवा मग दुसरा कुठून तरी पैसा येतो आणि आसाममध्ये त्याला योग्य रस्ता मिळतो। इतका मस्त रस्ता, दिल्ली मुंबई सारखा रस्ता असताना तुम्ही मॅप पण बघा ना। तिथे कोपऱ्यात जाईल आणि मग फिरून इथे येईल। हे म्हणजे पूर्णपणे झारखंडमध्ये 3 एमएलए पकडले गेले पश्चिम बंगालमध्ये, ज्यांच्याकडे नोटा मिळालेल्या आणि ते आसामवरून गेलेले। सापडल्या असतील नोटा, पण ती रक्कम 10 कोटी तर नव्हती ना। 7-8 लाख रुपये मिळाले असतील, त्याचं स्पष्टीकरण तेच देतील। आमचं काय त्यात? ते काँग्रेसचे एमएलए आहेत, आताही तिथेच सगळे पडीक आहेत काँग्रेसमध्ये। माझं बोलणं एकदम स्पष्ट आहे
की बघा झारखंड असेल, बाकीची राज्य असतील, कोणत्याही परिस्थितीत थ्रू डेमोक्रॅटिक इलेक्शन आम्हाला जिंकायचं आहे झारखंडमध्ये. मग आम्ही काय झारखंडमध्ये तोडफोड करू? आणखी 9 महिने वाट पाहण्याचा अवकाश आहे. ज्या पैशाला तुम्ही आता हवेत उडवलं, जो मी विचार करून खर्च केला होता, इलेक्शनमध्ये लोक आता जे काम माझं 10 रुपयात व्हायचं तेच आता 100 रुपयाचं बिल करतील, आणून देतील आम्हाला. का तर तुमच्याकडे खूप पैसा आहे. पॉलिटिशियनची अशीच पब्लिसिटी झाली पाहिजे की त्याच्याकडे जास्त पैसा बिसा नाही. हे बघा, आजकाल चर्चा चालू आहे सचिन पायलटची. ते पण आसामच्या रस्त्याने तर येणार नाही ना? इतका बघा, बिचाऱ्याचा इतका अपमान होतोय. मी असतो तर पहिल्याच दिवशी सोडून आलो असतो. हिम्मत नाहीये याचा अर्थ तो संपलेला आहे. पण मी तुम्ही तेच तर म्हणतोय, सचिन पायलट सारखा नेता बीजेपीमध्ये जाओ, काँग्रेसमध्ये जाओ, कुठेही जाओ, आय एम नॉट इंटरेस्टेड. कारण मी राजस्थानचं राजकारण जास्त फॉलो नाही करत अजिबात. नॉर्मली जेवढं मी टीव्हीवर पाहतो. पण जी गोष्ट तो येऊन आता टीव्हीवर येऊन बोलत आहे, ठीक आहे, तुम्ही बीजेपीमध्ये जॉईन व्हा, आपला पक्ष बनवा. पण एवढा अपमान होऊन सुद्धा कसे पुढे जात आहेत, मला तर त्यांचं काही कळतच नाहीये. सचिन पायलटबद्दल सारखं सारखं असं ऐकण्यात येतंय की त्यांनी बंडखोरी जी केली होती ती पण बीजेपीने पाठिंबा दिला म्हणून केली होती. मग जर बीजेपीने पाठिंबा दिल्यावर एखादा व्यक्ती बंडखोरी करू शकतो, तर त्या व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका. का ठेवलंय त्याला पक्षात? त्या व्यक्तीच्या मनात कोणतंही दुःख न येता फक्त बीजेपीच्या बोलण्यावरून तो बंडखोरी करू शकतो. राजेश पायलटचं पक्षासाठी कोणतंही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. राजेश पायलटच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय आसाममध्ये कॉड आलेलं, मिझोरममध्ये कॉड आलेलं, राजीव गांधींचं इतकं नाव झालेलं विदाऊट कॉन्ट्रीब्युशन ऑफ राजेश पायलट. मग त्यांच्या मुलांनी बंडखोरी केली आणि म्हणाला की बीजेपीचा पाठिंबा आहे. म्हणजे जो कोणी या गांधी कुटुंबियांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा व्यवस्थेच्या विरोधात बोलेल, मग ते लोक सगळे तुमच्यावर शिक्कामोर्तब करून आरोप लावतील. अरे बाबा, देश असा चालतो का? आता बघा, कर्नाटकमध्ये तर त्यांनी चांगली व्यवस्था केली. 2.5 वर्ष सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार दोघांमध्ये. 2.5 वर्ष कुठे सरकार राहतं? लोकसभेनंतर कुठे सरकार असणार आहे मला सांगा? असेल? हे तर तुम्हीच सांगू शकता. ते तर तुम्ही सांगू शकता. तुमचा तर 30 वर्षांचा हो, ते अनुभव यावर आहे. अवलंबून असेल की किती लोक आसाममधून येतील. मला सांगा, लोकसभा निवडणुकीनंतर या सरकारला एक्सपायरी डेट आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तर नाही वाटत. काय होईल मग? संपून जाईल आणि काय होईल? दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री बनेल. जनतेपैकी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? तुम्ही अलीकडेच म्हटलात की ममता बॅनर्जीजी तुमच्यासाठी स्वतः चहा बनवतात. तर मला हे जाणून घ्यायचंय की तुमची एवढी चांगली मैत्रीण कशी बनली? त्यांच्या बदलं असं ऐकलंय की ते मित्र बनवत नाही. आम्ही सगळे लोक एकत्र काँग्रेसमध्ये होतो ना, म्हणून माझं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं आहे. मी सगळ्यांसोबत चांगले संबंध ठेवलेत अजूनही. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी उपयोगी पडतात. त्यामुळे मी वैयक्तिक संबंध कधीही वाईट होऊ देत नाही. तर हे जे संबंध आहे ते कधी कधी कामी येतात पक्ष तोडण्यासाठी. कधी कामी पण येतात, कधी उलट पण होतं. कधी कामी येतात, कधी प्रॉब्लेम पण होतो ना, की बघा याचे त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत, कधी संशय पण घेतात. तर दोन्ही बाजू असतात. हे तर दुतर्फा रस्त्याप्रमाणे आहे. आता प्रमोद तिवारी म्हणत होते की सगळी कामं हेमंता यासाठी करतात कारण मोदीजींना मस्का लावायचा, आणि एवढा मस्का लावायचा की आसाममध्ये मस्काच संपलाय. हे बघा माझं म्हणणं इतकंच आहे, मोदीजींच्या जागी आहेत, पंतप्रधान आहेत, देशाचे नेते आहेत. पण राष्ट्रासाठी हे गरजेचं आहे की गांधी फॅमिली आणि काँग्रेसचं जे कल्चर आहे ना, ते नष्ट झालं पाहिजे. आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो. जर प्रमोद तिवारींना पण यायचं असेल तर त्यांनी माझ्याशी फोनवर बोलावं.